श्री क्षेत्र ज्योतिबा तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले वाडी रत्नागिरी हे गाव कोल्हापूरपासून 23 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी लाखो भाविक राज्यातून आणि परराज्यातून येतात. यामुळे साहजिकच प्रसाद, खाद्यपदार्थ, शीतपेये यासाठी प्लॅस्टिकचा वापरही मोठ्या प्रमाणात झाल्याने प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती. ही समस्या सोडवण्यासाठी प्रशासन व ग्रामपंचायतीने प्लॅस्टिक कचरा संकलन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. काय प्रक्रिया करायची किंवा तो कचरा कसा कमी करता येईल हे आपल्याला म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आल्यानंतर गट विकास अधिकारी आणि डेप्युटी सी ओ परेट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पंचायत समिती येथे व ग्रामपंचायत येथे इथले जे व्यापारी आहेत तर व्यापाऱ्यांची आपण मिटिंग घेतल्या. त्या मिटिंगच्या माध्यमातून आपण त्यांना कशा पद्धतीनं प्लास्टिक कमी करता येईल ह्याची आपण सर्वांना सूचना दिल्या. तसेच आपले जे प्लास्टिक संकलन करणारे जे कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्यांच्याकडून सगळा जो प्लास्टिक संकलन जे आहे ते आपण एकत्र केलं. त्याचबरोबर आपण तो जो आपला कचरा संकलन झाला तर तो जवळजवळ 15 दिवसामध्ये आपला 581 किलो जो कचरा संकलन झाला. तर कोडोली येथे जे कचरा संकलनचं जे प्रोसेस युनिट आहे तर त्या प्रोसेस युनिटला आपण कोडोलीला दर 3 तारखेला आपण महिन्यातून तिकडं पाठवून देत आहे. गावातील कुटुंबे आणि व्यावसायिक दुकानदार यांची एकूण 985 संख्या असून यांच्याकडून दररोज प्लॅस्टिक कचरा संकलन केला जात आहे. या कामाचा मोबदला ग्रामपंचायतकडून कर्मचाऱ्यांना दिला जातो. आम्ही ग्रामपंचायतल्या कर्मचारी सफाई कर्मचारी असून श्री क्षेत्र ज्योतिबा येथील मोठ्या प्रमाणात भाविक लोक येतात. त्यांच्या पडणारा कचरा प्लास्टिक ह्याचं विलगीकरण करून आम्ही इथं दुकानदाराकडून प्लास्टिक व बॉटल त्यांचे घेणारे प्लास्टिक हे सगळे आम्ही ग्रामपंचायतला जमा करून त्यांच्या बदल्याला आम्हाला पंचायत मोबदला देते. हे काम आमचं सातत्याने रोज चालू आहे. प्लॅस्टिक कचरा संकलन करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोबदला देणारी वाडी रत्नागिरी ही एकमेव ग्रामपंचायत आहे. प्लॅस्टिक कचरा संकलन या उपक्रमामुळे गावात दृश्यमान स्वच्छता निर्माण होण्यास मदत होणार असून हा उपक्रम जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींना दिशादर्शक ठरत आहे.